नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण बोलणार आहोत फायब्रॉइड्स आणि वंध्यत्व याबद्दल। जर आपण बघितलं तर वंध्यत्व असणाऱ्या महिलांमध्ये साधारणपणे 5 ते 10% पेशंट्समध्ये फायब्रॉइड्स आढळून येतात। तर फायब्रॉइड आणि वंध्यत्व एकमेकांशी कसे निगडीत आहेत, कोणत्या फायब्रॉइडची ट्रीटमेंट करणं किंवा कोणते फायब्रॉइड्स वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेत असताना रिमूव्ह करणं गरजेचं आहे, कोणते असे फॅक्टर्स आहेत की ते आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे जेव्हा आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट घेत आहोत, आणि कोणती उपचार पद्धती ही नेमकी गरजेची आहे जेव्हा आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट करतोय, हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सो सर्वप्रथम आपण बघतोय की फायब्रॉइड आणि वंध्यत्व हे एकमेकांशी निगडीत कसे आहे। फायब्रॉइड जे आहेत हे 3 प्रकारचे असतात। एक म्हणजे गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये वाढणारे फायब्रॉइड्स की ज्याला आपण सबम्युकस फायब्रॉइड असं म्हणतो। गर्भाशयाचे जे वॉल आहे, भिंत आहे, त्याच्यामध्ये वाढणारे फायब्रॉइड्स त्याला आपण इंट्राम्युरल फायब्रॉइड असं म्हणतो, आणि गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढणारे फायब्रॉइड्स त्याला आपण सबसिरस फायब्रॉइड असं म्हणतो। तर ते कशा पद्धतीने वंध्यत्वाशी निगडीत आहेत। जे सबम्युकस फायब्रॉइड आहेत की जे गर्भाशयाच्या आतमध्ये वाढतात, ते एंडोमेट्रियल इम्प्लांटेशन म्हणजेच गर्भ रुजण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इश्यू करतात की एंडोमेट्रियल इम्प्लांटेशन, गर्भ चिटकणं गर्भाशयाच्या अंतःस्तराला किंवा त्या गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये रुजण्याची जी प्रक्रिया आहे ही सबम्युकस फायब्रॉइडमध्ये इश्यू ठरते, अफेक्ट होते। तसंच दुसरी गोष्ट म्हणजे फायब्रॉइड, सबम्युकस फायब्रॉइड जर असेल तर गर्भाशयाच्या अंतःस्तराचा ब्लड फ्लो जो आहे तो हॅम्पर झालेला असतो, त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं। तसंच खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भ रुजण्यासाठी हॉक्स-10 नावाचा एक जीन चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं असतं। सो ज्या पेशंट्समध्ये सबम्युकस फायब्रॉइड आहे अशा पेशंट्समध्ये हॉक्स-10 जो जीन आहे त्याचं डिसरेग्युलेशन होतं, म्हणजे त्याची काम करण्याची जी कार्यशैली आहे ती अफेक्ट होते, आणि म्हणूनच सबम्युकस फायब्रॉइड हे सगळ्यात जास्त इनफर्टिलिटीशी म्हणजेच वंध्यत्वाशी निगडीत आहेत। इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हणजे जे गर्भाशयाचं वॉल आहे त्याच्यामध्ये जे वाढणारे जे फायब्रॉइड्स आहेत त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर, जर इंट्राम्युरल फायब्रॉइड्स हे 5 सेंटीमीटरच्या वरचे आहेत की त्याचा आकार जो आहे हा मोठा आहे, किंवा हे इंट्राम्युरल फायब्रॉइड्स आतल्या बाजूला म्हणजे गर्भाशयाच्या अंतःस्तराला पुश करत आहेत किंवा त्या अंतःस्तराच्या अगदी जवळ वाढत आहेत, असे फायब्रॉइड सुद्धा वंध्यत्वाशी निगडीत आहेत। सबसिरस फायब्रॉइड तसे वंध्यत्वाशी खूप डिरेक्टली अफेक्ट करत नाहीत, पण जर सबसिरस फायब्रॉइड जर खूप मोठे असतील किंवा ते प्रेशर सिम्पटम्स पेशंटला देत असतील, जसं की खूपदा वारंवार लघवीला होणं, बद्धकोष्ठता किंवा खूप पोट दुखणं, अशा पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं ठरतं। तसंच जर एखादा पेशंट IVF साठी आपण पोस्ट केलेला आहे, IVF त्याचं करणं ठरलेलं जर असेल, तर काही सबसिरस फायब्रॉइड ओहम पिकअप म्हणजे बीज आपण जेव्हा बाहेर काढत असतो भूल देऊन, तर त्या बीज काढण्याच्या प्रोसिजरमध्ये मार्गामध्ये जर अडथळा असेल तर असे सबसिरस फायब्रॉइड कदाचित आपल्याला काढावे लागू शकतात। कोणत्या गोष्टींवरती फायब्रॉइडची ट्रीटमेंट वंध्यत्वाशी जर निगडीत असतील तर ती करावी लागेल, तर खूप महत्त्वाचं म्हणजे साईज ऑफ द फायब्रॉइड। जर फायब्रॉइडची साईज 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे। तसंच लोकेशन, जसं मी मगाशी पण सांगितलं की सबम्युकस फायब्रॉइड, इंट्राम्युरल फायब्रॉइड आणि सबसिरस फायब्रॉइड हे 3 प्रकार आहेत। सबम्युकस फायब्रॉइड वी हॅव टू ट्रीट, आणि ते आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। इंट्राम्युरल फायब्रॉइड जर 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असतील किंवा ते एंडोमेट्रियमला पुश करत असतील तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायब्रॉइडचा नंबर। फायब्रॉइड एक आहे, अनेक आहेत, या गोष्टीवरती सुद्धा फायब्रॉइडची ट्रीटमेंट करणं अवलंबून असतं। तर मग कोणती उपचार पद्धती आपल्याला अवलंबायची आहे? मी इथे एक नमूद करू इच्छिते की फायब्रॉइड आणि इन्फर्टिलिटी हे जर दोन्ही सोबत असेल तर मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे कोणत्या गोळ्या औषधांची ट्रीटमेंट ही आपण करू शकत नाही,
जे काही गोळ्या औषधं उपलब्ध आहेत त्याच्यामुळे फायब्रॉइड कंप्लीट आपण नाहीसा करू शकत नाही, त्याची फक्त साईज रिड्यूस करू शकतो. त्याच्यामुळे मायोमेक्टॉमी म्हणजे फायब्रॉइडला सर्जिकली आपण काढणं, रिमूव्ह करणं, हीच एक उपचार पद्धती आपल्याला अस्तित्वात आहे. तर कोणत्या प्रकारे आपण ह्या सर्जरीज करू शकतो? जर सबम्युकस फायब्रॉइड फक्त असेल तर आपण हिस्ट्रोस्कोपिकली म्हणजेच योनी मार्गातून थ्रू सर्विक्स आपण एक दुर्बीण टाकून आपण तो फायब्रॉइड रिमूव्ह करू शकतो, की याच्यामध्ये चिरा येत नाही, पंडे प्रोसिजर असते, पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. तसंच जर इंट्राम्युरल और सबस्युरस फायब्रॉइड्स असतील तर लॅप्रोस्कोपिकतून म्हणजे दुर्बिणीतून पोटावरती एक 3 ते 4 छेद, छोटे अगदी 0.5 to 1 सेंटीमीटरचे छेद देऊन आपण लॅप्रोस्कोपिकली फायब्रॉइड्स रिमूव्ह करू शकतो. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा पडेल. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर लिहू शकता. आमचा ईमेल ID आहे drreshmak@gmail.com, drreshmak@gmail.com. धन्यवाद.